या लुक पासून ते इथपर्यंतचा मेकअप तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. आणि हाच मेकअप जर तुम्हाला पाहायचा असेल तर व्हिडिओ कंटिन्यू बघा. मी खूप कमी वेळेत मेकअप केलेला आहे. म्हणजे जास्त प्रोडक्ट काही लागलेले नाहीये. थोडेच प्रोडक्ट आहेत जे मेन आहेत तेच दाखवले आहेत. आणि पहिल्यांदाच मी ह्या गोष्टीवर व्हिडिओ बनवते. तुम्हाला आवडते की नाही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि माझं काही थोडीफार चूक वगैरे होत असेल तर मला ते कमेंट करून सांगा. मी सुधारण्याचा प्रयत्न करेनच. प्लस चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. हाय, नमस्कार. स्वागत आहे माझ्या आजच्या या ब्लॉगमध्ये. तर आज मी वटपौर्णिमेसाठी स्पेशल मेकअप लूक करणार आहे. सगळ्यांनाच मेकअप येतो, पण प्रत्येकाची मेकअप करण्याची पद्धत वेगवेगळी असते. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर व्हिडिओला सुरुवात करतोय आपण. पहिल्यांदा स्किन प्रिपरेशन खूप महत्त्वाचं आहे मेकअप करण्याआधी. कारण जर स्किन व्यवस्थित प्रिपरेशन असेल तर मेकअप छान होतो, व्यवस्थित बसतो मेकअपचा बेस चांगला होतो. त्यामुळे स्किन केअर करणं गरजेचं आहे. जास्त काही नाही पण निदान मॉइश्चरायझर, सनस्क्रीन या गोष्टी तर केल्याच पाहिजेत. त्यामुळं ह्या गोष्टी स्किन केअरची लेयर छान बसल्यानंतर मेकअप आतमध्ये मुरत नाही आणि स्किन डॅमेज होत नाही. तर मी सर्वात आधी मेकअपसाठी मॉइश्चरायझर, सनस्क्रीन आणि टोनर यूज केलेला आहे. ज्यावेळेस मी मेकअप करणार असेल त्यावेळेस मी सनस्क्रीन टिंटेड सनस्क्रीन वापरते. मी शॅडो फिक्सर सनस्क्रीन वापरते. कोणतं टिंटेड सनस्क्रीन तुम्ही वापरू शकता किंवा नॉर्मल जरी वापरलं तरी चालेल. पण मी मेकअप करताना टिंटेड सनस्क्रीन वापरते. तर मी प्रायमर यूज करणार आहे. तर मार्सचं प्रायमर आहे. लिक्विड प्रायमर, जेल प्रायमर, स्किन टेक्स्चरनुसार वेगळं असतं. तुम्हाला या बाबतीत जर फुल डिटेलमध्ये व्हिडिओ हवा असेल तर मला कमेंट करा. नक्कीच मी त्याविषयी व्हिडिओ घेईन. मेकअप टिप्स विषयी किंवा आणखी काही तुम्हाला गोष्टींसाठी हवं असेल डिटेलमध्ये तर मला नक्की सांगा. आपण त्या गोष्टीवर व्हिडिओ घेऊया. हे लिक्विडमध्ये आहे. मला मार्स प्रायमर जास्त आवडलं. थोडं ग्लो सुद्धा खूप छान येतो याने आणि मेकअप छान बसतो, स्मूथ बसतो, लिक्विडी टेक्स्चर आहे त्याच्यामुळे. तुम्ही बघू शकता खूप छान सिरम आणि ऑब्झर्व पण लवकर होऊन जातं. त्यामुळं हे वापरायला सोपं आहे आणि बिगनर्स लोकं सुद्धा खूप छान यूज करू शकतात. जर तुम्हाला हवं असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये सगळ्या गोष्टींच्या लिंक देईनच. तुम्ही चेक करू शकता. बॉलिवूड फिल्टर जो आहे बॉबी ब्राउनचा त्यातलाच मी इनसाइटचं रेडियन्स फिल्टर म्हणून आहे यूज करते. हे जसं तुम्ही लॅक्मेची लुमी क्रीम किंवा किंवा स्ट्रोक क्रीम वापरता त्याचंच हे काम करतं. फक्त एवढंच की जास्त ग्लो दिसून येत नाही. तिथल्या तिथे छान दिसतं हे. याच्यात सुद्धा शेड भरपूर आहेत. मी हा 0 तुम्हाला कसला छान ग्लो खूप छान येतो. त्याला मी तुमच्या त्याच्यानंतर मी कन्सिलर यूज करणार आहे. तुम्ही तुमच्या स्किन अकॉर्डिंग जो कलर आहे त्यापेक्षा लाईट सनस्क्रीन यूज करा. तर मी हे सेलेरा सिक्रेटचं एक पॅलेट वापरते आणि इनसाइड प्रोचं एक. मी फक्त अंडर आयज ते पण थोडं थोडं करणार आहे. मला जास्त डार्क सर्कल वगैरे नाहीये आणि लिप साईड कव्हर करणार आहे. तर त्या डोळ्यांच्या खालीच लावणार आहे मी थोडंसं आणि लिपच्या साईडला ठीक आहे एवढंच लावणार आहे मी आणि ब्युटी ब्लेंडर मी ओलं करून घेतलं आहे. तुम्ही बघू शकता एक साईड आणि ह्या साईडला खूप डिफरन्स आहे. जास्त काही करायची गरज नाहीये. तुम्ही बघू शकता थोडं थोडंच मी कव्हर करून घेते. जास्त डार्क सर्कल नाही त्यामुळे मी जास्त काही केलं नाहीये आणि लिपच्या साईडला फक्त करून घेतलं आहे. त्यानंतर तुम्ही पूर्ण मेकअप सुद्धा कन्सिलरनं करू शकता. डिपेंड तुमच्यावर आहे. मी फाउंडेशन यूज करणार आहे थोडं. फाउंडेशन किंवा बीबी क्रीम, स्किन टिंट सुद्धा यूज करू शकता. पॅकचं एक फाउंडेशन आहे आणि मार्सचं बीबी क्रीम आहे. मला जास्त हेवी नको आहे मेकअप त्यामुळे मी बीबी क्रीम यूज करणार आहे.
तर हे असं एक छोटंसं पॅलेट होतं. हे अंगामध्ये घालायचं आणि याच्यावरच काय असेल ते फाउंडेशन वगैरे घ्यायचं. खूप स्वस्त सुद्धा आहे. Amazonवर वगैरे तुम्हाला भेटून जाईल. एवढंच घेतलं आहे मी. कधी पण ब्लेंड करताना आधी ब्रश यूज करा आणि मग ब्युटी ब्लेंडर यूज करा. कारण छान सेट होतं असं मला वाटतं. प्रत्येकाची हाताने सुद्धा तुम्ही लावू शकता. प्रत्येकाची चॉईस वेगळी आहे. मी आधी बोटाने डॉट डॉट करून घेणार आहे सगळीकडे. थोडं थोडं ज्या ज्या ठिकाणी झालं असेल त्या ठिकाणचं आता मी ब्युटी ब्लेंडरने ब्लेंड करून घेणार आहे. आपल्याच ब्लेंडरने काम आहे ते. हा पूर्ण एरिया एकदम परत छान होतो. जास्त लावल्यावर पण काही वाटत नाहीये. नॅचरलच आहे. लूज पावडर यूज करणार आहे मी. शुगर पॉपची यूज करते. याने पूर्ण मेकअप सेट करून घेणार आहे आपण आणि नंतर आय शॅडो करणार आहे. जर तुम्हाला हेवी लुक हवा असेल तर तुम्ही कॉम्पॅक्ट पावडर यूज करू शकता. अदरवाईज तुम्ही फक्त लूज पावडर यूज करून सेट केलं तरी चालेल. छान करायचं. डोळ्याखाली थोडी जास्त पावडर लावली कारण आय शॅडो करताना. आय शॅडोसाठी भरपूर काही पॅलेट आहेत. पण जर बजेटमध्ये हवं असेल एकदमच तर हिलारी रोडाचं आहे. खूप छान आहे. कलर खूप नॅचरल आहेत. ग्लिटरी कलर सुद्धा आहेत. तुम्हाला जसे हवे तसे तुम्ही यूज करू शकता कलर. कधी पण नॅचरलाइज ठेवायचा प्रयत्न करा. खूप छान दिसतं असं मला वाटतं. हा डार्क कलर यूज करणार आहे. हा कलर केला असता पण हा ग्लिटरमध्ये त्यामुळे मी हा डार्क करणार आहे. पहिलं जे काय झाड ब्रशला ते झाडून घ्या आणि नंतर मग यूज करा मग ते जास्तच द्यावं लागेल. कॉर्नरला गोल फिरून मग या साईडला यायचं. सेम आणि ह्या साईडची प्रोसेस करता करताच इकडची घ्यायची. म्हणजे दोन्ही डोळ्याचा मेकअप सेम होतो. नाहीतर या साईड चालू केला नंतर या साईडचा केला थोडा तरी तो वेगळा होऊन जातो. कॅमेरा बघून जो डार्क कलर केला त्यापेक्षा थोडासा लाईट कलर इथं यूज करायचा आपण. मला असं वाटतं हा शेड यूज करायचा आणि आयबॉल पासून आउटर कॉर्नरला घेऊन जाणार आहे. मला ह्याच्यात जास्त जर दिसतं नंतर सेटल लावून घेणार आहे. जर तुम्हाला डोळे डार्क आणि शार्प दाखवायचे असेल तर ब्लॅक लायनर यूज करा. नाहीतर तुम्हाला आयलाइनर लावायचंय पण ते लावलंय असं दिसू नये असं वाटतं काय त्यांना की आयलाइनर लावायचं पण ते जास्त दिसलं पण नाही पाहिजे असं असतं त्यांचं. तर त्यासाठी ब्राऊन आयलाइनर यूज करायचं. मी आता ब्राऊन आयलाइनर यूज करणार. दुसरं पूर्ण आयलाइनर लावलं जास्त काही दिसत नाही. ब्लर घेऊन जाते तर लांबून दिसत असेल दोन्ही डोळ्यामध्ये. मस्करा लावत असं काही कंपल्सरी नाहीये पण ज्यावेळेस आपण आयशॅडो वापरतो त्यावेळेस ते पापण्यांवरती पडलं जातं आणि ते पापणी पूर्ण पांढरे दिसतात. त्यामुळं मस्करा लावणं गरजेचं जेव्हा आपण आयशॅडो लावतो ना तरी. नेक्स्ट काजळ फक्त मिडल पासून आउटसाइडलाच काजळ लावणार आहे. पूर्ण डोळ्यांना लावणार नाही. पूर्ण डोळ्यांना काजळ जर कॉर्नर पासून ते आउटर कॉर्नर पर्यंत जर लावलं तर डोळे छोटे दिसतात. फक्त मिडल पासून आउटर कॉर्नरला लावलं तर बऱ्यापैकी आहे असा डोळ्यांचा शेप राहतो. इनसाइडचं हायलायटर आहे आणि आलीसाठी जे हायलाइट करायचं तिथेच फक्त लावायचं हायलायटर.
मी हा शेड घेते. FNG ची आय शॅडो पॅलेट आहे. थोडासा नाकावरती ब्लश, आयशॅडो, आयब्रो, फाउंडेशन सगळं झालेलं आहे. आता फक्त लिपस्टिक बाकी आहे. त्यानंतर आहे मेकअप फिक्सर. जेव्हा मेकअप फिक्सर आपण यूज करतो तेव्हाच मेकअप पूर्ण कम्प्लीट होतो. मेकअप फिक्सर शिवाय मेकअप टिकतो नाही असं नाही, पण ते फक्त 2 ते 3 तास. जर मेकअप प्रॉडक्ट असतील चांगले 4 ते 5 तास टिकू शकतो. त्याशिवाय त्यापेक्षा जास्त नाही टिकत. थोडा थोडा मेल्ट व्हायला सुरुवात होते की दिसतो थोडा हिरवा हिरवा दिसतो असा काहींचं असं म्हणणं असतं. मेकअप फिक्सर नाही यूज केला तर असं होतं. आणि मेकअप फिक्सर सुद्धा चांगले यूज करणं गरजेचं आहे, नाहीतर काही उपयोग नाही त्याचा. मी सध्या झुडिओमध्ये घेते त्यावेळेस मी ह्या 2 लिपस्टिक आणल्या होत्या. कधी पण लिपस्टिक शेड घेताना एक डार्क आणि एक लाईट अशी हवीच आहे. कारण जर डार्क लिपस्टिक झाली तर थोडी लाईट करताना कमी होईल. पूर्ण लिपस्टिक चेंज करायला मेकअप परत न कमी होतो. लिप साईडचा वगैरे फाउंडेशन लागलेलं थोडं थोडं कमी होत जातं. त्यापेक्षा डार्क पण लाईट शेडच यूज केलेला कधी पण चांगला. मध्ये आहे शेक केल्यानंतर हा दिसेल. तुम्हाला आता माझा फायनल लुक दाखवते. आता हा लुक तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ तुम्ही बघता पण लाईक करत नाही, सबस्क्राईब करत नाही. सो तेवढं नक्की करा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. आणि माझा मेकअप लुक कसा वाटला आणि आय लुक कसा वाटला ते पण मला नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.